नमस्कार. आज आपण आपल्या शरीरातल्या एका अशा सिस्टीमबद्दल बोलणार आहोत जी खरं तर आपल्याला काहीही न कळता म्हणजे अगदी नकळतपणे दिवसातून हजारो वेळा तिचं काम करत असते. हो, आपली श्वसन संस्था. पण या प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक छोटासा पण नेहमी पडणारा प्रश्न घेऊया, ज्याचा संबंध थेट याच सिस्टमशी आहे. आपल्याला उचकी का लागते? याचं उत्तर आपल्याला पुढे नक्कीच मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. श्वसन म्हणजे फक्त श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं इतकंच नाहीये. खरं तर ही ती प्रक्रिया आहे जी आपल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा देते आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवते. आपलं शरीर जे उद्बार असतं ना, त्याचं कारण हीच प्रक्रिया आहे. श्वसन आणि रक्ताभिसरण हे दोन्ही मिळून आपल्या शरीराचं तापमान योग्य पातळीवर ठेवतात. आपण माणसं आणि इतर सस्तन प्राणी फुफ्फुसांचा वापर करतो. पण प्राणीविश्वात श्वास घेण्याच्या कितीतरी वेगवेगळ्या आणि आश्चर्यकारक पद्धती आहेत. कीटक थेट नळ्यांमधून श्वास घेतात, तर मासे कल्ल्यांचा वापर करून पाण्यातला ऑक्सिजन घेतात. आता एक श्वास घेऊया आणि त्याचा प्रवास कसा होतो, तो आपल्या शरीरात कुठून कुठे जातो ते पाहूया. तर हा प्रवास सुरू होतो आपल्या नाकपुड्यांपासून. इथेच हवा पहिल्यांदा गाळली जाते आणि स्वच्छ होते, जेणेकरून ती शरीरात खोलवर जाऊ शकेल. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपली श्वासनलिका सी आकाराच्या कार्टिलेजच्या रिंगांनी बनलेली असते. या रिंगांमुळे काय होतं तर आत हवा नसतानाही ती नळी चपटी होत नाही, म्हणजे आपला श्वासमार्ग नेहमीच मोकळा राहतो. हवा पुढे स्वरयंत्रातून श्वासनलिकेत जाते. इथून ती 2 भागात विभागली जाते आणि मग फांद्यांच्या जाळ्यांसारखी पसरत जाते आणि शेवटी पोहोचते वायुकोश नावाच्या लाखो छोट्या छोट्या पिशव्यांपर्यंत. आणि इथेच सगळी खरी जादू घडते. हवा तर पोचली आहे, पण आता शरीरातल्या सर्वात महत्त्वाच्या देवाणघेवाणीची वेळ आली आहे. ही सारणी बघा, किती सोप्या पद्धतीने सगळं स्पष्ट होतंय. आपण जी हवा आत घेतो ना, त्यातला फक्त 4% ऑक्सिजन शरीर वापरतं आणि त्या बदल्यात तितकाच म्हणजे साधारण 4% कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं. बाकी नायट्रोजन तर जसाच्या तसा आत येतो आणि बाहेर जातो. पण मग हा ऑक्सिजन शरीराच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतो कसा? तर तो प्रवास करतो हिमोग्लोबिनवर बसून. हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्तातील एक डिलिव्हरी ट्रकच आहे, जो ऑक्सिजनची वाहतूक करतो. पण या हिमोग्लोबिनची एक कमजोरी आहे. ते ऑक्सिजनपेक्षा कार्बन मोनॉक्साईडला जास्त वेगाने चिकटतं. म्हणूनच धूर नाकात जाणं इतकं धोकादायक असतं, कारण तो आपल्या शरीराची ऑक्सिजन पोचवण्याची संपूर्ण सिस्टीमच हायजॅक करतो. बरं, आपण हवेचा मार्ग पाहिला, वायूंची देवाणघेवाण पाहिली, पण ही सगळी प्रक्रिया घडवून आणणारं इंजिन कोणतं आहे? ते कसं काम करतं? आपल्या श्वासोच्छवासाचं मुख्य इंजिन आहे डायफ्राम. हा फुफ्फुसांच्या खाली असलेला एक मोठा स्नायू आहे. श्वास घेताना तो आकुंचन पावतो आणि हवा आत खेचतो, आणि श्वास सोडताना तो शिथिल होतो आणि हवा बाहेर ढकलतो. जवळपास 70% काम हा एकटा स्नायू करतो. तर मग सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. आपल्याला उचकी का लागते? गंमत बघा, उचकी म्हणजे आपल्या सिस्टीममधली एक छोटीशी गडबड आहे. म्हणजे कसं, जेव्हा आपण जेवत असतो आणि आपलं लक्ष दुसरीकडे असतं, तेव्हा मेंदू जरा विचलित होतो. मग काय, एपिग्लॉटिस नावाचा जो ट्रॅफिक हवालदार आहे ना, जो अन्न आणि हवेचा रस्ता ठरवतो, तोच गोंधळतो. आणि मग चुकून एखादा अन्नाचा किंवा पाण्याचा कण वायुमार्गात जातो. मग त्याला बाहेर काढण्यासाठी शरीर जो एक झटका देतं, तीच म्हणजे आपली उचकी. डायाफ्रॅम हे मुख्य इंजिन असलं तरी आपल्या शरीराकडे एक बॅकअप प्लॅन सुद्धा आहे. समजा गरोदरपणात किंवा काही दुखापतीमुळे डायाफ्रॅम नीट काम करू शकला नाही, तर बरगड्यांमधले स्नायू हे काम आपल्या हातात घेतात आणि श्वासोच्छवास चालू ठेवतात. आपली श्वसन संस्था खरंच खूप हुशार आहे. ती परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेते. पण कधीकधी काही खास परिस्थितीत तिला बाहेरून मदतीची गरज लागते. एक विचार करा, आपण जेव्हा आरामात बसलेलो असतो तेव्हा प्रत्येक श्वासासोबत फक्त अर्धा लिटर हवा आत बाहेर करतो. पण गरज पडल्यास आपली फुफ्फुसं तब्बल 6 लिटर हवा सामावून घेऊ शकतात. म्हणजे आपल्या क्षमतेचा किती छोटा भाग आपण वापरतो, नाही का? मग प्रश्न पडतो की उंच पर्वतांवर किंवा खोल समुद्रात शुद्ध ऑक्सिजन का नाही वापरत? याचं कारण म्हणजे आपली फुफ्फुसं शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी बनलेलीच नाहीयेत. अशा उच्च दाबाच्या परिस्थितीत ऑक्सिजन सुरक्षितपणे घेण्यासाठी त्यात नायट्रोजन किंवा हिलियमसारखे वायू मिसळावे लागतात. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा मिनिटाला साधारणपणे 16 वेळा श्वास घेतो. पण झोपल्यावर हा वेग कमी होऊन 12वर येतो. हे असं होतं कारण शरीर आराम करत असतं आणि स्वतःची दुरुस्ती करत असतं. त्यामुळे ते ऊर्जा वाचवतं. तर या माहितीनंतर एका विचारासोबत थांबूया. एक साधा, आपोआप होणारा श्वास
बाहेरच्या हवेला आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशींपर्यंत कसा जोडतो आणि आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षणाला ऊर्जा कशी पुरवतो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?